गुड मॉर्निंग। तर पूर्ण 2 दिवस मजा मस्ती केल्यानंतर ना आता आम्ही जात आहे न्यूती बीचकडे आणि जे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे तो आहे भिजणे। त्यामुळे आता सकाळ झालेली आणि सकाळ हे मोस्ट फेवरेट टाईम असतो आपल्याला बीचमध्ये एन्जॉय करण्यासाठी। तर चला मग करूया आपण एन्जॉय ॲट न्यूती बीच। आता हे पहा सकाळचा व्ह्यू, हा पूर्ण पाणी बॅकवॉटर इथं आलेला आहे। त्यानंतर हळूहळू संध्याकाळी हा पाणी पूर्ण निघून जातो आणि इथं तुम्ही कायाकिंग करू शकता। हे सकाळची वेळ आणि तुम्ही बघू शकता पाणी किती वर आलेलं आहे। निम्म बीच हे पाणीत गेलेलं आहे आणि हे जर तुम्ही संध्याकाळी 4च्या दरम्यान हा पाणी पूर्ण मागे जातो। हा व्ह्यू तुम्ही बघू शकता। आणि तिथं आपलं टेंट हाऊस आहे आणि इथं मड हाऊस आहे। तर तुम्ही बघू शकता किती जवळ हा बीच आहे। चला मग एन्जॉय करूया। बघू शकता मी बीचच्या या साईडला आलेलो ॲक्च्युली। माझा प्रयत्न आहे की मी तो वर जाऊन त्याचा टॉप व्ह्यूनी शूट घ्यावं, पण पाणी जास्त आहे। तर बघूया होऊ शकतंय का। आता मी चढून टॉपला आलेलो आहे, तर तुम्हाला इथनं आता व्ह्यू दाखवतो मी। दिस इज द ब्युटिफुल न्यूती बीच। त्या पायवाटाने आपण पलीकडे जाऊया। Oh my God! Look at this! हा बघा समुद्र जिथं पाहायला दिसतोय पाणी, हा आहे आपला हा न्यूती बीच। आणि हा तुम्ही समोर बघू शकता हा आहे गोल्डन रॉक। जेव्हा ऊन येईल तर हा पूर्ण गोल्डन रॉक चमकतो। फार जोरात वारा वाहतोय। एकदम सुंदर असं दृश्य आहे। तर हा होता आमचा 3 दिवसाचा न्यूती बीच कोकण साईडचा प्रवास। तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की सांगा। टिल देन गुड बाय बाय।